हरिओम. प्रवचन क्रमांक 23, संपूर्ण भावार्थ दीपिका, अध्याय 1, रसग्रहण, भाग 4. हरिओम. धृतराष्ट्र विषाद. राक्षसगण, तमोगुण. धृतराष्ट्राचा विषाद हा राक्षसगणाने तमोगुणाला पकडल्यामुळे झालेला आहे. अशा प्रकारचा विषाद हा त्या व्यक्तीचा स्वभाव असतो. ती व्यक्ती जन्माला येतानाच संचितानुसार या स्वभावाची असते. तसेच हा स्वभाव सहसा मरेपर्यंत तसाच टिकून राहतो. फार फार क्वचित एखादा यामधून सुधारतो. साधारणपणे टक्के-टोणपे खात खात न सुधारता अशी व्यक्ती धक्के सहन करत करत तसेच आयुष्य संपवते आणि सुधारण्याचे कार्य पुनर्जन्मावर सोपवते. याचे कारण हा विषाद हा स्वभाव त्या व्यक्तीच्या हाडीमाशी देहामध्ये भिनलेला असतो. म्हणजे त्याची बुद्धी, स्मृती आणि मन यांची जवळीक जीवात्म्यांपेक्षा देहादी इंद्रियांजवळ जास्त असते. पुनर्जन्मात ही 3 अंतस इंद्रिये देहादी इंद्रियांजवळ चटकन जवळीक करतात आणि त्यांच्या आहारी जाऊन पुन्हा तमोगुणाने वर्तन करतात. जन्मोजन्मी तीच त्यांची सवय असते. एक कोल्हा चुकून शहरात आला आणि पळता पळता निळ्या रंगाच्या पिंपात पडला. तेथून तो कसाबसा बाहेर आला आणि जंगलात धूम पळाला. त्याला पाहून सिंह, वाघ, हत्ती, जिराफ दचकले आणि हा कोणी देवपशु आहे अशा समजुतीने त्यांनी त्याला जंगलाचा राजा केला. आपल्याला नवा राजा मिळाला आहे असे समजताच अरण्याच्या दूर दूर प्रांतामधून पशुपक्षी इत्यादींचे जथे थवे नव्या राजाला भेटायला येऊ लागले. त्यातच कोल्ह्याचा जथा नव्या राजाला भेटायला आला. त्यांनी नवा राजा पाहताच आनंदाने कुई कुई करायला सुरुवात केली. त्याबरोबर भान हरपून हा नवा राजाही कुई कुई करू लागला. सवय. त्याचे खरे रूप उघडं झालं. वाघाला क्रोध आला आणि त्यानं एका झेपेत या कोल्ह्याला ठार केलं. एक इंजिनियर होते. ते सुपरवायझर म्हणून एका कंपनीत कामाला लागले. तेथे त्यांना तंबाखू खायची सवय लागली. पुढे स्वकर्तृत्वाने ते फार मोठ्या वरच्या हुद्द्यावर पोचले. एकदा डिरेक्टर बॉडीची सभा होती आणि ती फार वेळ सुरू राहिली. इंजिनियर साहेबांना सारखी तंबाखूची तल्लफ येत होती. एकदाची सभा संपली. त्याबरोबर त्यांच्या पीएनं त्यांची बॅग आवरली आणि ती घेऊन तो गाडीकडे निघून गेला. यांची शोधाशोध सुरू झाली, कारण तंबाखूची डबी बॅगेत होती. फार अस्वस्थ मनाने ते गाडीकडे जाऊ लागले. वाटेत त्यांनी पाहिलं की एक माळी बागेला पाणी घालत आहे. चटकन ते त्याच्या जवळ गेले आणि त्याला म्हणाले, तुझी तंबाखूची डबी दे इकडं. त्या माळ्याला काही समजेना. त्या इंजिनियर साहेबांनी त्याच्या जाकीटाच्या पुढच्या खिशात हात घालून स्वतः डबी काढली आणि चुना मळून बार भरला. त्या रसास्वादाने ते सुखावले. जाता जाता त्यांनी डबीबरोबर 100ची नोट त्या माळ्याच्या खिशात कोंबली. दारुड्याही हा असाच काहीसा असतो. तो दारू पितो आणि भरपूर मरकटलीला करतो. दारू उतरली की त्याला थोडेफार आठवते. आजूबाजूचे लोक सांगतात, कोणी बुजुर्ग कान उघाडणी करतात. त्याबरोबर हा सपशेल माफी मागतो, पाया पडतो, देवासमोर नाक घासतो आणि पुन्हा असे होणार नाही अशी शपथ घेतो. काही कालावधी सर्व काही सुरळीत चालू असते. सर्वांना वाटतं की आता हा सुधारला. परंतु संधी मिळताच तो पुन्हा दारू पितो आणि मागच्यापेक्षा आणखी पुढचा गोंधळ घालतो. त्यावेळी त्याने मागील वेळी ज्यांची माफी मागितली होती त्यांच्या नावाने 12 कढीचा रतीब घालतो. देवाच्या नावानेही गरळ ओकतो. दारू उतरली की पुन्हा माफी, शपथ वगैरे पूर्वीसारखाच कार्यक्रम होतो. यात लग्न झालेले असेल तर कुटुंबियांना शिवीगाळ, मारझोड वगैरे करतो. दारू उतरली की पुन्हा माफीनामा, शपथ वगैरे पूर्वीसारखे सर्व काही साजरे होते. एखादा यापुढे जाऊन चोरी, खून असेही करतो. शिक्षा भोगतो आणि सुटल्यावर पुन्हा तेच करतो.
कुरुवंशीय राजा धृतराष्ट्र हा याच मालिकेतला होता. त्याचा विषाद हा राक्षसगणाने तमोगुणाला पकडल्यामुळे झालेला होता. तो जन्मांध होता. त्याला गांधारी नावाची राणी होती आणि दुर्योधनादी 100 पुत्र आणि 1 कन्या होती. अंध असल्यामुळे तो राज्यकारभारात लक्ष घालू शकत नसे. तो राजधानीतच महाली राहत असे. हरिओम.